बाबासाहेबांनी आणि नेहरूंनी केली तरतूद होती की सामाजिक न्यायाच्या प्रश्नात आम्ही जे कायदे करू त्याचं कोर्टाला इंटरफिअर करता येणार नाही. आत्ता परिस्थिती रिसेंटली बदलली की सुप्रीम कोर्टानेच त्या शेड्यूल 9ला फाटा देऊन आम्ही त्यात इंटरफिअर करणार असं त्यांनी जजमेंट दिलं. तेव्हा तुमचा हा मार्ग बंद झाला. आम्ही न विचारता पण सांगतो, मी रडलो त्याच्याबरोबर एकदा, तू असं उपोषण करू नकोस, आपल्याला मार्ग वेगळा आहे. तो मार्ग ऐकला पाहिजे ना. एवढे मराठे जर एकत्र आले तर मोदीचा बाप 50%ची मर्यादा उठवायलाच पाहिजे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. कॉक्रोच जनता पार्टीचं महिनाभर जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाचा एक विजय म्हणा किंवा आंदोलनाचा फलित म्हणा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. त्यानंतर नवीन शिक्षण मंत्री जे आहेत, जे प्रल्हाद जोशी आहेत, संघाचेच स्वयंसेवक आहेत, संघाचेच कार्यकर्ते आहेत. आता त्यांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये किती बदल होणार, किती आमूलाग्र बदल होणार हा एक वेगळा विषय आहे. परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय चर्चा सुरू आहे किंवा सामाजिक चर्चा सुरू आहे त्याच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा आलेला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबर रोजी सरकारने त्यांच्या मागणीला मान्य करत एक GR काढला होता. 2 सप्टेंबरला हा GR निघाला आणि 3 सप्टेंबरला आपण मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मराठ्यांची पुन्हा एकदा फसवणूक झालेली आहे. एका वर्षानंतर म्हणजे जवळपास एका वर्षानंतर मनोज जरांगे पाटील यांनी काल परवा जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की हा फसवा GR आहे, मराठ्यांना फसवलेलं आहे सरकारने. म्हणजे 1 वर्षापूर्वी अगोदर जे कोळसे पाटील म्हणत होते ते एका वर्षानंतर मनोज जरांगे पाटलांना समजले. गेली 2-3 वर्ष झालं जरांगे पाटील सातत्याने मराठा आरक्षणासाठी भांडतायत किंवा आंदोलन करतायत. 10-12 त्यांची उपोषणं झालेली आहेत, परंतु मराठा आरक्षण मराठा समाजाच्या पदरामध्ये अजून काय पडलेलं नाहीये. आणि नेमकी ही वारंवार फसवणूक का होते याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती BG कोळसे पाटील सर आहे. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिल्याबद्दल आभार. एका वर्षापूर्वी आपण 2 सप्टेंबर 2025 रोजी चर्चा केली होती, जो सरकारने GR काढला त्या संदर्भामध्ये. त्याच वेळी तुम्ही म्हणाला होतात की ही फसवणूक आहे. आता काय प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांची तुम्ही प्रतिक्रिया किंवा त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती ऐकली असेल. त्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत. काय प्रतिक्रिया आपली? मी तुम्हाला सर्वांना, सर्व बहुजनांना आणि विशेषतः मराठ्यांना हात जोडून विनंती करतो की मी काय मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध नाही, पण तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्याचं काम माझं आहे ना. तुम्ही ऐकलं नाही, ऐकलं तुम्हाला काय फरक पडत नाही. बरोबर. जेव्हा दोन्ही हाऊसने असेंब्लीच्या मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मला टीव्ही विचारत होता. मी टीव्हीवर लाईव्ह सांगितलं की हे आरक्षण टिकणार नाही. दोन्ही हाऊसच्या संविधान काय त्यांच्या बापाचं नाही. माझी जरा भाषा अशी असते. हो, बरोबर आहे. संविधानाला धरून जर बोलायचं झालं तर हे आरक्षण टिकणार नाही. ते टिकलं नाही. त्याच्यानंतर जरांगेला असं वाटलं की आपण एक वेगळा मार्ग काढू आणि कुणब्यामध्ये घुसू. कुणबी कोण आहेत? अरे आमच्या रक्तामासाचे आहेत आणि आम्ही सगळे जवळ मराठी कुणबीच आहोत. त्या कुणब्यांच्या त्याच्यात घुसून आरक्षण मिळवण्याचं काय कारण आहे? जेव्हा तुमच्या मागे एवढे मराठे कोटीने उभे आहेत तेव्हा तुम्ही जंतर मंतरचं काय झालं? तेच झालं की प्रधानचा राजीनामा काय मागता. मी म्हणलो होतो तिथे, पण प्रधानचा काय राजीनामा मागताय? मोदी शहाचा राजीनामा मागा. 80च्या मार्गाने उभं राहिलं आंदोलन आहे. मराठ्यांचं होतं किंवा JNGचं होतं. तेच आंदोलन इथे उभं राहिलं होतं ऑगस्टमध्ये. हे केवढं मोठं क्रेडिट होतं जरांगेला, पण त्याने काय मागायचं हेच माहिती नाही. आणि मी म्हणत होतो आता हटायचं नाही. त्याला हस्ते परास्ते मी निरोप दिले. मी त्यांची नावं सांगतो. बालाजी गाडे आहे, दुसरे एक विशाल कदम आहे. त्यांनी हस्ते परास्ते याला भेटून सांगण्याचा प्रयत्न केला की आता हटू नकोस. हा हटला. उलट माझे जीवश्य कंठशी मित्र त्याला तडजोडीला गेले होते, राधाकृष्ण विखे पाटील. ज्या विखे पाटील फॅमिलीशी माझं म्हणजे रक्ताचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, त्या फॅमिलीला डावलून मी ते सांगितलं होतं.
परंतु ऐकलं नाही यांनी आणि ते कुणब्यात घुसायचा प्रयत्न केला. शेवटी सर्टिफिकेट आहे ना, कुणब्याचं तुम्ही सर्टिफिकेट घेणार, त्याला काय किंमत आहे? त्याला काही किंमत नाही. सरकार ऐकेल नाही ऐकेल. तर आता मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो, खरा मार्ग हम्म. आमची ताकद आहे. आम्ही जर सगळ्या बहुजनांना बरोबर घेतलं मराठ्यांनी, तर आम्ही देशावर राज्य करू शकतो. पण सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण जर कोणी केली असेल तर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्यांनी कधी मराठ्यांना एकत्र येऊ दिलं नाही. आता प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे. मराठा आरक्षण शरद पवार कायम सत्तेवर होते, ते कधीही देऊ शकले असते, त्यांनी दिलं नाही. कारण तरतूद होती, बाबासाहेबांनी आणि नेहरूंनी केलेली तरतूद होती की सामाजिक न्यायाच्या प्रश्नात आम्ही जे कायदे करू त्याचं कोर्टाला इंटरफिअर करता येणार नाही. लक्षात घे. त्यासाठी त्यांनी शेड्यूल 9 तयार केलं होतं आणि शेड्यूल 9 मध्ये तो कायदा टाकायचा एवढीच अट होती. म्हणजे यांनी सामाजिक न्यायाचा कायदा करायचा किंवा आर्थिक न्यायाचा कायदा करायचा आणि तो शेड्यूल 9 मध्ये टाकायचा. एवढं आणि सोपं काम सोपं काम शरद पवार करू शकत होते ना. आणि त्यावेळी केंद्रातही काँग्रेसचं सरकार होतं की, आणि सर्व होते शरद पवार. मराठ्यांचं नेता जाणता राजा म्हणून शिवाजी बरोबर तुलना करायची. कर्नाटकाने केलं, तामिळनाडूने केलं. आणि ते चालू आहे, टिकले, कारण ते शेड्यूल 9 मध्ये होतं. आता परिस्थिती रिसेंटली बदलली की सुप्रीम कोर्टानेच त्या शेड्यूल 9 ला फाटा देऊन आम्ही त्यात इंटरफेअर करणार असं त्यांनी जजमेंट दिलं. तेव्हा तुमचा हा मार्ग बंद झाला. मग आता मार्ग काय? आता मार्ग असा आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. तुम्ही आता 50% आरक्षण 90% लोकांसाठी आहे. 90 काय 97% लोकांसाठी आहे. 50%ची मर्यादा आणि उरलेले 50% कोणासाठी आहे? 3%साठी. ते इतके विषारी आहेत. पेशवाईचा तो इतिहास तुला माहिती असेल. पेशवे जर आता सत्तेवर आले तुम्हाला ते आरक्षण देतील आणि त्यात तुमची मागणी चुकीची. ते तुम्हाला खेळवत आहेत. ते तुम्हाला असं दाखवतात की आम्हाला मराठ्यांचं फार कळवळ आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे नंबर 1 चे शत्रू हे त्या महाराजांची वारसा पुढे चालवणारा एवढं कळत नाही. हे शाहू महाराजांना कळत होतं, हे सयाजीराव महाराजांना कळत होतं. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना ताकद दिली. म्हणून त्यांनी जे काही आरक्षण मिळून दिलं त्या आरक्षणावर यांनी मोर्चा काढला. त्यावेळी संविधान समितीवर त्या आरक्षणाला यांनी विरोध केला. त्यांना हे आरक्षण मागतात. मला नवल वाटतं की तुम्हाला समजत कसं नाही. मग काय करायला पाहिजे? ती 50%ची मर्यादा उठवली पाहिजे. ही कोण उठू शकतं? हे केंद्र सरकार उठू शकतं. संसद. आज मराठ्यांचे किती खासदार आहेत? त्यांनी जर मोदीचा सपोर्ट विड्रॉ केला तरी सरकार पडते. मी त्यावेळी तेच म्हणत होतो, अरे आता मोदी वीक आहे, तुम्ही कोटीने जमलेले आहात, इथं जमून इथंच राहा, जाऊ नका घरी. कारण आम्हाला ते विचारतच नाहीत. आमचा तो फोन पण घेत नाही. आणि आम्ही असं काय होतंय की मराठा वर्गामध्ये तुमच्यासारखे एवढे मातब्बर लोक आहेत, एवढे ज्ञानी लोक आहेत, विद्वान लोक आहेत, तरी देखील मनोज जरांगे पाटील यांची वारंवार फसवणूक होते. नाही आता मनोज जरांगे पाटील त्याच्यावर विचार करील तर ना. त्याने आमच्यासारख्याला विचारलं तर आम्ही न विचारता पण सांगतो. मी रडलो त्याच्याबरोबर एकदा की तू असं उपोषण करू नकोस, आपल्याला मार्ग वेगळा आहे. तो मार्ग ऐकला पाहिजे ना. एवढे मराठे जर एकत्र आले तर मोदीचा बाप 50%ची मर्यादा उठवायलाच पाहिजे. मग तिकडून जाट उठतील, तिकडून गुर्जर उठतील. आज जे आरक्षण आहे ते 3%साठी 50% आणि बाकीच्या 97%साठी 50%. हे बदललं पाहिजे. हे बदलण्याचा प्रयत्न साधा आहे. नाही, या सगळ्या याच्यामध्ये सांगतो तुला, मी सध्या उत्तर हिंदुस्थानात काम करतो. सगळ्या शेतकरी नेत्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणतात की मराठा लिडरशिप पण डिसऑनेस्ट आहे. नाही तर मराठ्यांना बरोबर आमच्या याला काय होतं, जाटांना वाटतं, शिखांना वाटतं मराठ्यांना बरोबर घेऊन चालावं. कोण आहे मराठ्यांचा लीडर जो प्रामाणिक आहे, ज्याची देश पातळीवर प्रामाणिक अशी
इमेज आहे, कोणाची इमेज आहे? त्यामुळं नाही तर ते आपल्याबरोबर येतील आणि सगळे आपल्याबरोबर जर आले तर 50% मर्यादा भरून उडून जाईल. आणि तुम्ही ते कधी येतील तुमच्याबरोबर? जेव्हा तुमची कोटीनी ताकद आहे. तुम्ही कोटीने मुंबईत जर मराठी जमा करायला शिकला तर केलं काय तुम्ही? मग त्यामुळे काय होतंय, चांगलं आंदोलन उभं राहत नाही. हे असले आडूमाडू आंदोलनाला मुद्दाम ताकद दिली जाते. फडणवीस सुद्धा जरांगेच्या बाजूने असतो. शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील सगळ्या जरांगेच्या बाजूने होते. कारण त्याला त्याची मागणीच एवढी एवढी छोटी होती की ठीक आहे, आम्ही देतो. तरी आता जरांगे म्हणतायत की आमची फसवणूक झाली. हे बघा, जरांगे प्रामाणिक आहे. पहिले मराठ्यांचे मोर्चे निघाले, ते खूप मोर्चे निघाले, ते कुणी काढले? ते RSSनी काढले. मराठा आणि मराठेतर सगळे यांची भांडणं व्हावीत म्हणून काढले. हे जे चाललंय सगळे आता याच्यातून मराठ्याला काहीच मिळणार नाही. अगदी जरांगेची मागणी मंजूर झाली तरी 5-50 लाख, 1 कोटी लोकांना कुणबी ठरवता येईल. ते ठरवत नाही, सरकार ठरवणार नाही. आणि ओबीसी कसे, म्हणजे ओबीसी वर्सेस मराठा झालं की नाही अचानक, म्हणजे आपोआप त्यांना काहीच करावं लागलं नाही RSSला. बिचारे सगळे आमचे मुस्लिम बांधव रस्त्याने जेवण वाटत होते, पाणी वाटत होते. पहिल्या मराठा क्रांती मोर्चा 58 मोर्चे संपूर्ण हो, महाराष्ट्रामध्ये निघाले तेव्हा. सगळ्यात त्यातही मागणी काय होती आणि पुन्हा झालं काय त्याच्यात? तर माझी विनंती आता की सगळ्यांनी म्हणून एकत्र बसून त्याच्यावर विचार करा. साधी गोष्ट आहे, जर मराठी रस्त्यावर आले प्रामाणिकपणे, अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत, तर सगळ्या देशाला आरक्षण मिळेल. मराठ्यांची एवढी ताकद आहे. मला मधुलिमे पण म्हटले होते की मराठे खूप सर्वसमावेशक आहे, खूप ताकद आहे, पण त्यांचे नेते लबाड आहेत. पहिल्यापासून आम्हाला शिक्का. आता मला जाट आणि हे तिकडे याच्यात चंदीगडला वगैरे बोलले, कारण मी म्हटलं की माझ्या महाराष्ट्रात मी नाही काम करू शकलो या प्रश्नावर, पण निदान तुम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र या, आपण दिल्लीला घेराव करू शकतो. अरे एका हाकेमध्ये 1 लाख लोक आले सिंध बॉर्डर परवा 21 तारखेला. एवढी त्यांची ताकद आहे. पण आम्हाला पोलिसने आत येऊ दिलं नाही, किंवा ठीक आहे आम्ही बाकीचं सगळं, कारण त्यावेळेस एकच नेता चढुनी म्हणून आहे, ते आमच्या बरोबर होते. आता खूप नेते बरोबर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण मला तिकडे जावं लागलं त्यासाठी, इथे नाही. तेव्हा आता प्रश्न आम्हाला मराठ्यांना मी विनंती करतो की तुम्ही आरक्षण मिळवू शकता, ते फक्त केंद्राला वाकून. फडणवीस खोटं बोलतो. फडणवीसला 103 अमेंडमेंट प्रमाणे फडणीसचे अधिकारच काढले होते. जेव्हा दोन्ही हाऊसने आरक्षण दिलं तेव्हा तुम्हाला अधिकारच होते नव्हते. आता पुन्हा आलेत. पण जे मराठ्यांचे नेते राज्यसभेत बसले होते, संभाजीराजे असतील, उदयनराजे असतील, कोणी बसले, त्यांचे देखत ते 103 विधेयक अमेंडमेंट पास झाली की त्या 103 मुळे राज्याचे आरक्षणाची पावर काढून घेतले होते. ते पुन्हा बंडखोरी झाली, ते आले असं थोडस आहे ते, पण ते काय पूर्ण नाही. इट इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे प्राईम मिनिस्टर. प्रेसिडेंटला काय अधिकार आहे? बरोबर. अशा परिस्थितीमध्ये आरक्षण तुम्हाला अशा मागण्याने कधी मिळणार नाही. तुमच्याबरोबर जाट यायला तयार आहे, तुमच्याबरोबर गुर्जर यायला तयार आहे, तुमच्याबरोबर एवढी ताकद तुम्ही देशात उभी करू शकता. मात्र मराठा नेतृत्व, मी जरांगेला अप्रामाणिक म्हणत नाही, तो प्रामाणिकपणाला त्याची पण जोड लागते, आणि ती जोड न लागल्यामुळं आता त्याचे मुलगा आजारी होता, सगळे नेते गेले भेटायला, म्हणजे ते जायलाच पाहिजे, पण का जातात? तर त्याला दाखवतात तू फार मोठा आहेस, म्हणजे तुला कसं खिशात ठेवता येईल ह्या मला माहिती. या सगळ्या याच्यामुळे जरांगेला पण मी विनंती करतो की तुला फसवतायत ते फसवतायतच, फसवणारच. यांनी 5,000 वर्ष आम्हाला फसवलं, ज्या भटांनी, ब्राह्मणवादानी किंवा सनातनाने जे 5,000 वर्ष, ते कसे आम्हाला इलेक्शन देतील? सगळं आरक्षण कोणासाठी येते? उरलेलं 50% आरक्षण त्यांच्यासाठी आहे, ते तुला कसं देते? त्यासाठी लढा, संघर्ष करावा लागेल. तेव्हा बाबासाहेबांचा मंत्र आहे, शिका, संघर्ष, संघटित व्हा, संघर्ष करा. तर तुम्ही तो संघर्ष करताय, मराठी तुमच्या मागे येत आहेत, पण तुम्ही तुमची मागणी काय? आणि ती मागणी कधीच मंजूर होणार नाही. आम्हाला 50ची लिमिटेशन, आणि 50चं लिमिटेशन कोणी घातलं?
ते सुप्रीम गजेंद्र कोर्टाने. गडकरी जस्टिस ऑफ इंडिया होते, त्यांनी घातलं. ते गजेंद्र गडकर काय होते, त्यांचा जावई एलिजिबल होत नाही म्हणून मुंबई हायकोर्टाची अपॉइंटमेंट त्यांनी थांबवले होते. इतके छोटे छोटे जीव होते हे. त्या थांबवल्या. जेव्हा जावई इलिजिबल झाला, 10 वर्ष त्याची पुरे झाली, तेव्हा सगळ्या बाकीच्यांना अपॉइंटमेंट मिळाले. इतके छोटे जीव त्यांनी घातलेले 50%ची मर्यादा आम्हाला उठवता येत नाही म्हणजे काय. तेव्हा तुझ्या माध्यमातून सगळ्या मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती, नुसत्या मराठ्यांना नाही, सगळ्या बहुजनांना माझी विनंती आहे, आणि विशेषतः मराठ्यांना आहे, की आम्ही कोणाच्या विरुद्ध नाही, आम्ही कोणाच्या आरक्षणाच्या विरुद्ध नाही. तुम्ही समृद्ध व्हावं यासाठी आम्ही आमच्या हयात घालवली, परंतु ती समृद्धी कशी यायची याचा मार्ग गौतम बुद्ध म्हणायचे, मी तुम्हाला मार्ग सांगितलाय, त्या मार्गाने तुम्ही चालले तर ठीक आहे. आम्ही तुम्हाला मार्ग सांगतोय किती वर्ष, तुम्ही त्या मार्गाने चालत नाही, कसं मिळेल आरक्षण. जय शिवराय, जय भीमराय. नाही, पण आता ह्या सगळ्या याच्यामध्ये समाजाचं नुकसान होत आहे ना. म्हणजे एका बाजूला फडणवीस मनोज जरांगेंचा वापर करतायत, दुसऱ्या बाजूला शिंदे वापर करून घेत आहेत, पण जे नुकसान होतंय ते समाजाचं होत आहे. आता मध्ये धनगरांचा मोर्चा निघाला, कोट्यावधी धनगर जमा झाले आणि नेत्याने आंदोलन विड्रॉ केलं. त्यांना तिथं बुटाण्याने मारायला पाहिजे. विड्रॉ कशाला करताय? यांना धमकी काय असते, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, तुम जा ना जेलमध्ये. तुरुंगाला, पोलिसला आणि मरणाला भिलं नाही तरच आंदोलन उभं राहतं. जरांगे कशाला पण तयार आहे, तो मरायला पण तयार आहे, पण दिशा चुकीची आहे ना. मी पुन्हा सांगतो, जरांगेच्या प्रामाणिकपणावर मला नाही, पण जरांगेंनी जर गेल्या ऐक वर्षी ना तू, मुंबईतून जरांगेच्या प्रामाणिकपणावर मला जरा सुद्धा हे नाही, परंतु त्याला हे लोक पॅम्पर करतात, तू फार मोठा आहे, तू फार मोठा आहे. आणि त्याच्यातून मी बघितलं की ते लीलावतीला मुलाला ऍडमिट केलं, सगळे भेटायला गेले नेते त्याला. तर आमच्या सरकडे ऍडमिट आता कुत्र पण येणार नाही, आम्हाला गरज पण नाही, आम्ही ऍडमिट होणार नाही. पण माझं म्हणणं असं की तुम्ही रस्ता चुकलेला आहात, तो रस्ता दाखवलेला आहे सगळ्यांनी. न्यायमूर्ती सावंत जगातले आरक्षणाचे एक्सपर्ट होते, त्यांना यांनी कमिटीतून काढून टाकलं आणि आम्हाला आनंद झाला म्हणे सावंत गेले तर. आणि एक शहाणा ते तुकारामाचा वंशज तो म्हणतो की बरं झालं सावंत गेले, ते आम्हाला एकाला सुद्धा आरक्षण मिळालं तर बाद झालं. म्हणजे कसं करतात, एवढी मोठी ताकद खर्च करून एकाला आरक्षण किंवा 10 लोकांना आरक्षण. हे सगळे सनातनांची चाटणारे हे असं बोलतात आणि मराठी त्यांच्यावर विश्वास ठेवतात. सनातनांच्या विरुद्ध ठामपणे उभं राहिल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. ठीक आहे, हा एक मार्ग आहे. आता अशा आहे की मनोज जरांगे पाटील ह्या एवढ्या त्यांच्या 2-2.5-3 वर्षाच्या आंदोलनातून आणि सरकारने जे त्यांना फसवलेलं आहे वारंवार, त्यातून काहीतरी धडा घेतील आणि तुमच्यासारखे जे सुज्ञ लोक आहेत, विद्वान लोक आहेत, तर त्यांचा सल्ला घेऊन योग्य मार्गाने ते आंदोलन करतील अशी अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाहीये. परंतु वारंवार होणारी जरांगेंची सुज्ञ असल्याचा, विद्वान असल्याचा अजिबात दावा नाही, लक्षात ठेव. मी एकदम नाही, तुम्ही ऑर्डिनरी साधा माणूस आहे. नाही पण नाही, मी तुम्ही जरी सांगितलेला मार्ग मी नेहमी शाश्वत मार्गाने चालतो, तो शाश्वत मार्ग मी सांगितलेला. नाही, बरोबर आहे. तुम्ही जो मार्ग सांगताय त्याच मार्गाने जर गेलं तर आरक्षण मिळेल असं तुमचं म्हणणं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यातून काही शिकतील का, काही धडा घेतील का, की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं करत पुन्हा तीच री ओढली जाईल. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये, या राजकारणामध्ये समाजाचं किती मोठं नुकसान होतंय हे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि रास्त मागण्या रास्त दिशेने आपण केल्या पाहिजेत, रास्त आंदोलन केलं पाहिजे. त्याशिवाय कुठल्याही आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सुटणार नाहीये. कोळसे पाटील सर, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात, आलात, त्याबद्दल आभार. अरे तुझी आभार आहेत. बेधडकपणे तुम्ही तुमची मतं याआधी मांडलेली आहेत, आताही मांडलेत आणि यापुढेही मांडाल अशी अपेक्षा आहे. पुन्हा वेळ द्याल अशी देखील अपेक्षा आहे. धन्यवाद सर. थँक्यू.